हे कुठं बाहेर भेटत नाही आपल्याकडं। हे बनाना रेट खूपच जास्त आहे। मे बी पाय ठेवतोय हा पूर्ण आतमध्ये जातोय कारण याचा आता वापर तर मित्रांनो प्लॅनमध्ये आपला थोडा चेंजेस झालेले आहे। हे एक आपण घेतली युनिकॉर्न आणि ही दुसरी घेतली आपण स्प्लेंडर। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका व्लॉगमध्ये। तर मागच्या याच्यात तुम्ही बघितलं आपण फायनली पोहोचलो इथे आणि हा पहिलाच दिवस आहे आपला। आपण प्रत्येक दिवसाचं एक सेपरेट बनवणार आहे। आता जेवढं काही आपण दिवसभरात एक्सप्लोर करणार आहे तेवढं आपण टाकणार आहे याच्यामध्ये। तर आता जस्ट आपण स्टेशनच्या बाहेर निघालो आहे आणि आता आपण काहीतरी राहण्याची व्यवस्था बघू आपली इथं। आपण केरळमध्ये त्रिशूरमध्ये आलो आहे सध्या आणि एका आपल्या मित्राचं इथं लग्न आहे। तेवढं आपण लग्नाचं कार्यक्रम उरकून आपण इथं फिरायला जाणार आहे आणि जे काही नियर बाय स्पॉट आहे सगळे आपण एक्सप्लोर करणार आहे तिथं। चला तर मग आधी तर बघूया हॉटेल, बघूया आपल्याला कुठं भेटते राहायला आणि जसं तुम्हाला भेटते किती पैसे काय आणि कुठं तुम्हाला भेटेल ते लोकेशन वगैरे पण टाकून देईल मित्रांनो। मित्रांनो आपण बाईक बघत होतो रेंटवर वगैरे भेटते का, पण यांचे रेट खूपच जास्त आहे। मे बी A beggar can never be bankrupt. मे बी स्टेशनच्या जवळ असल्यामुळे हे हाय रेट्स असतील। आपण आता सिटीमध्ये परत एक्सप्लोर करू कुठं आपल्याला कमी रेटमध्ये वगैरे भेटते का, कारण जर तुम्हाला पूर्ण एक्सप्लोर करायचं असलं तर इथं स्वतःची गाडी असल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही। पब्लिक ट्रान्सपोर्ट काय सगळीकडे नसणार आहे। तर चला शोधू आपण। 1 hour later. तर मित्रांनो फायनली एक आपल्याला एक लॉजमध्ये रूम तर भेटली आहे। आपण सगळं बजेट फ्रेंडली चेक करतो इथं। तर स्टेशनच्या समोरच आपल्याला एक लॉज भेटले, एकदम ओल्ड स्कूल आहे, बघू शकता तुम्ही। सगळं एकदम जे बेड वगैरे आणि टी व्हीसुद्धा बघा सगळं जुनंच आहे, एकदम ओल्ड स्कूल आहे सगळं। तर आपल्याला हे 1500 मध्ये रूम भेटले आणि आपण 4 जण इथं राहणार आहोत। आपण फक्त 1 दिवसाचा स्टे करणार आहोत इथं आणि त्याच्यानंतर आपण एका दुसऱ्या एरियामध्ये जाणार आहोत फिरण्यासाठी, एक्सप्लोर करण्यासाठी, कारण आज एक मित्राचं लग्न असल्यामुळे आपण इथं थांबणार आहोत आज आणि उद्या परत आपण दुसऱ्या लोकेशनला जाऊन ते एक्सप्लोर करणार आहोत। आणि आपण स्टेला पण तिथं गेल्यावरच आपण बघू स्टे कसा अवेलेबल होतो, किती आपल्याला रेट वगैरे किती भेटतात। नॉर्मली हा पूर्ण ऑफ सीझनच आहे, या टायमिंगला टुरिस्ट वगैरे एवढे नसतात, तर रेट वगैरे एवढे नसतीलच, तर तरी बघूया कसं भेटते काय ते। तर चला। A few moments later. तर मित्रांनो फायनली आपण फ्रेश होऊन खाली आलेलो बाईक सर्चिंगसाठी रेंटवर कुठं भेटते का, पण केरळमध्ये रूल स्ट्रिक्ट असल्यामुळं काही फक्त जे गव्हर्नमेंट ऑथोराइज डीलर्स आहे त्यांनाच फक्त ऑथॉरिटी आहे बाईक वगैरे रेंट द्यायला। तर आपण जे पहिल्यांदा स्टार्टिंगला बघितलेलं तिथंच आलो आहे आणि ते सगळे ऑनलाईन प्रोसेस आहे गव्हर्नमेंटच्या याच्यानुसार। आपण घेतल्यात 2 बाईक, हे एक आपण घेतली युनिकॉर्न आणि ही दुसरी घेतली आपण स्प्लेंडर, कारण आपल्याला 3 दिवस आपण कंटिन्यू फिरणार आहोत आणि प्रत्येक ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्ट नसणार आहे। तर आपण हे घेतलं आहे 1500 रुपये, 1500 रुपये दोन्ही गाड्यांशी केलेत आपले। तर बघू आता फिरू, तुम्हाला नेक्स्ट दाखवतो लोकेशन कुठं जातो। 1 hour later. तर मित्रांनो ब्रेकफास्ट करण्यासाठी आलतो इथं एका छोट्याशा हॉटेलमध्ये। Emotional, damn it! तर आपण बाकीचं तर जे घेतलंच आहे, बाकी जे आपण पुण्यात वगैरे किंवा महाराष्ट्रात आपल्याला कुठेही भेटून जातं, पण हे जे आहे हे कुठं बाहेर भेटत नाही आपल्याकडं। हे बनाना फ्राय म्हणून आहे, Boy! ते केळीचे 2 पीस करून त्याला फ्राय करून ते देतात। तर बघू कसं लागतं ते। तर मित्रांनो प्लॅनमध्ये आपला थोडा चेंजेस झालेले। आपण काय वेडिंगला गेलो नाही त्यांच्या, कारण ट्रेडिशनल पद्धतीने होणार होते। तर आपण फक्त रिसेप्शनला जाणार आहोत जे संध्याकाळी होईल त्यांच्या इथं।
पण तेवढ्याच वेळात काहीतरी करण्यासाठी आपण एक वॉटरफॉल शोधून काढलाय गुगल मॅपच्या सहाय्याने. तर तोच बघायला आपण आलो. एकदम रस्ता पण नाही आहे, कच्चा रस्ता एकदम. आणि हे आपले मित्र यांच्याबरोबर आपण आलोय. चला आपण अजून खाली जायचं आहे आपल्याला. चला तर मग जाऊया. आता गाडी आपण पार्क केली. इथं पार्किंगची पण काय व्यवस्था नाही आहे. जिथं आपल्याला दिसलंय तिथं आपण केलंय पार्क. आता खाली जायचं आहे आपल्याला. थोडं ट्रेक करायचं आहे थोडं. आता आम्ही मित्रांनो आता आम्ही इकडून खाली जाणार आहे. रस्ता बघा, जायला सुद्धा जागा नाहीये. आमचा मित्र नितीन कोळेकर बघा किती धडपड करतोय खाली जाण्यासाठी. या तुम्हाला पुढे दाखवतो एक वॉटरफॉल. आपण कुठे गेलं तरी ट्रेकिंग काय आपल्यामधनं जात नाहीये. प्रत्येक जागी आपल्याला ट्रेक करायच लागतोय दरवेळी. पण ट्रेकिंगला सोडलं तरी ट्रेकिंग काय आपल्याला सोडत नाही. चला नाही झालं व्यवस्थित. आम्ही प्लॅन केलेला की आता आज तरी आम्ही ट्रेकिंग करणार नाही. मग आम्ही एका मित्राला विचारलं की इथे जवळपास बघण्यासारखं काय, तर त्यांनी हे सजेस्ट केलं. तरी पण बघा ट्रेकिंग आहेच इथे. आम्ही आज प्लॅन नव्हता ट्रेकिंग करायचा. मित्रांनो आपले जरी प्लॅन असले तर देवाचे आपल्यासाठी वेगळे प्लॅन असतात. त्याच्यामुळं जास्त विचार करायचा नाही कुठल्या गोष्टीचा. जे होते चांगल्यासाठीच होते. फक्त आपण फॉलो करत राहायचं ट्रेलला. बघूया आपले नितीन भाऊ कुठवर आपल्याला घेऊन जात आहे असंच ट्रेक करत. आणि हे काय ट्रेक काय कोणी बनवलेलं नाही आहे, कच्चा रस्ता आहे हा. कोणी नसतं इथं. लोकांशिवाय कोणी काय येत नाही, टुरिस्ट वगैरे. फक्त आपण चाललोय जसं आपल्याला ट्रेल दिसतीये रस्त्याची त्यानुसार ते बघत बघत तर चाललोय आपण. हो व्ह्यू बघा मित्रांनो, एकदम खाली गेल्यानंतर मे बी क्लिअर दिसेल तुम्हाला. बट पाण्याचा आवाज इथवर यायला लागला आता. फक्त एक 100 मीटरचं राहिलंय चालायचं आपल्याला. रस्ता संपलाय मित्रांनो. Oh God, no! रस्ता संपलाय. आपण जिथं जाऊ. हा जातोय ना खाली. अरे पण तिकडे पाणी आहे ना. आपल्याला कुठं जायचंय? एक तर बघ तिथं जायचंय त्या साईडला, इकडे जायला पाहिजे. चला बघू. परत वर जायला लागतंय. गाडी खाली 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 तात्या. वरून जागा नाही आहे दादा, खालूनच. तुमचे नितीन भाऊंना खूप एक्सपिरियन्स आहे ट्रेकिंगचा. Wait a minute. ते आपल्याला गाईड करत होते. आता दुसरा गाईड आलाय. रस्ता नाहीच आहे. जे पायवाटा आहेत, जे लोक जातात तेच आपण फॉलो करतोय. आहे आय थिंक वी मित्रांनो तुम्हाला फाउंड द वे. आता केरळमधील एकदम बेस्ट जागा दाखवतोय. आवाज आहे का? पाण्याचा आवाज येतोय. प्लीज कम. Whoa, hang on, guys. एकदम अनटच्ड आहे. कोणी बाहेरचे टुरिस्ट वगैरे नाही आहेत. फक्त आपणच आहोत. चल ना, चल खाली. सगळ्यांनी कोणी काय स्पेशल असं काय घातलेलं नाही आहे चप्पल वगैरे.
सॉरी चप्पलमध्येच आहेत सगळे. ट्रेकिंगचे शूज वगैरे कोणाचेच नाहीत. तरी आपला प्रवास चालू आहे पायवाटा क्रॉस करत करत. आणि फायनली वॉटरफॉल पर्यंत जायचा वे तर भेटलाय. बापरे, हे तर कॅमेऱ्याच्या नादात मी नको पडायला. Oh, really? हे बघा चालू फायनली इथले स्पेशल फ्लावर बघू शकता. Okay. केरलामधील वॉटरफॉल जवळचे स्पेशल फ्लॉवर असंच म्हणू शकता तुम्ही. पाणी खूप जास्त आहे मित्रांनो. पोहता तर आपल्यामधनं 1 किंवा 2 जणांनाच येतं आहे, त्याच्यामुळे कोणी तर ट्राय करणार नाही मे बी. आपण फक्त लांबनच बघूया आणि या वॉटरफॉलचा आनंद घेऊया. तर चला. तर मित्रांनो आपण केरलामधले इंटरनल रोड आपण फॉलो करतोय विदाऊट एनी मॅप. तर आपल्याला एक रबराचं प्लांटेशन भेटले बघा. कारण आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त जे रबराचं उत्पादन होतं ते केरलामध्येच होतं. बघू शकता तुम्ही. आणि केरळच्या पूर्ण इंटरनल भागामध्ये जवळपास फक्त रबराची शेती होते. कारण इथं जे वेदर आहे ते त्याच्यासाठी एकदम उपयोगी आहे आणि रबर वाढण्यास ते मदत करतं. तर चला पुढे जाऊया आपण. काही अजून नवीन गोष्टी एक्सप्लोर करून तुम्हाला दाखवू. शेकडोच्या संख्येने जवळपास इथं रबराची झाडे आहेत. पूर्ण जेवढा आम्ही रोड क्रॉस करतोय आतापर्यंत 10 ते 15 किलोमीटर आम्ही राईड केलं आहे. त्या पूर्ण रोडच्या दोन्ही बाजूला सगळे रबराचं प्लांटेशन केलेलं आहे. जसं आंध्रा वगैरेमध्ये नारळाचं जसं प्लांटेशन जास्त असतं आणि तर ह्या भागात आपल्याला रबराचं दिसायला भेटतं. बघू अजून किती लांब तसं दिसतंय. मित्रांनो जसं तुम्हाला सांगितलं मी याचं रबर प्लांटेशनचं सेम अजून पण जे काय प्लांटेशन संपत नाही आहे. जोपर्यंत आता राईड करतो आहे आम्ही रबर प्लांटेशन स्टील अजून चालूच आहे इकडं पण. आणि आणखी एक गोष्ट सांगायची मित्रांनो, आता जस्ट आपण थांबलेलो मागे चहा पिण्यासाठी. पण तिथे आता इथं बाकीच्या स्टेटपेक्षा इथं कोणालाही मराठी किंवा हिंदी लोकांना जमत नाही. क्वचितच एखादा माणूस असतो ज्याला ही भाषा जमते. पण तरीही लोक ट्राय करतात. कोणी जर समोरचा बोलतो हिंदीमध्ये किंवा दुसऱ्या अदर लँग्वेजमध्ये
ते साईन लँग्वेजने वगैरे ट्राय करतात कळायचं. ते काय चिडचिड करत नाही आपल्यासारखे. आपल्या इथं जसे लोक येतात आपण त्यांना चिडचिड करतो आपली भाषा नाही आली, पण इथं नाही आहे. इथले लोक तसे नाहीत, समजे आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. बघा एकदम छान दिसतं. एकदम कंटिन्यू तर पाऊस झाला आहे, पण आज दिवसभरापासून झाला नाही. ते चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. कारण आता एक्सप्लोर करायला तेवढंच आम्हाला वेळ भेटला आहे. छान एकदम असं ट्री प्लांटेशन आणि हा फॉरेस्ट. हो, आय थिंक वी हॅव रीच. पोचलो आहे वाटतं आपण ज्या ब्रिजपर्यंत. इथंच थांबा गाडी. फायनली आपण पोचलो आहे हँगिंग ब्रिजला. बघा हाच आहे हँगिंग ब्रिज. आपण वेगवेगळ्या लोकेशन ट्राय केल्या आहेत गुगल मॅप्सवर बघण्याचं की काय आहे जवळ बघायला. तर ही लोकेशन एकदम लास्टला होती, पण एकदा व्हिजिट केलंच पाहिजे अशा लोकेशनला. मेन टुरिस्ट अट्रॅक्शनपासून एकदम लांब आहे ह्या गोष्टी. एकदम क्वचितच लोक येतात तिथं. चला तर तुम्हाला एकदा जवळून त्याचा व्ह्यू दाखवतो. तर मित्रांनो, हा आहे केरळमधील अनएक्सप्लोर्ड केलेला ब्रिज. बघू शकता तुम्ही, कोणीही नाही इथं. आतापर्यंत तुम्ही रील वगैरे कुठंच बघितलं नसणार आहे. कुठलेही रील आतापर्यंत आले नाही यूट्यूब वगैरेवर, पण तुम्ही बघितलं नसेल. एखादा जर तुम्ही फोटो बघितलास तर तो गुगल रिव्ह्यूला आला असेल, पण ही फर्स्ट रील किंवा फर्स्ट आपला व्हिडिओ असणार आहे ज्याच्यामध्ये आपण ह्या ब्रिजवर आले. बघा एकदा चेक करा व्ह्यू. टोटली अनएक्सप्लोर्ड ब्रिज आहे मित्रांनो. एकदम केबलच्या सहाय्याने बांधला आहे आणि हा एकदम जुना आहे. मे बी जे जुना टी प्लांटेशनचे वर्कर्स होते त्यांनी केला असणार आहे. हा मित्रांनो किती जुना पूल आहे हे याच्यावरून कळू शकतो तुम्हाला. हे बघा, मी पाय ठेवतोय, हा पूर्ण आतमध्ये जातोय, होत नाही. पूर्ण मोडलेलं आहे. आणि पूर्ण हे लाकडं जे आहेत, पूर्ण जे पण हे याला वुडन स्टिक वगैरे वापरलं आहे, हे पूर्णपणे आता खराब झालेलं आहे. आता कोणी वापरत नाही, कारण फक्त लोकल जे लोक ज्यांना इथलं माहिती आहे ते फक्त ह्या ब्रिजचा वापर करतात. सो तुम्ही जर केरळला याचं प्लॅन करत असाल तर ह्या ब्रिजला नक्की व्हिजिट करा. मी माझ्या मित्रांबरोबर आलो आहे. हे बघा, हे बघा यांचं चालू आहे फोटोशूट अजून पण. जर अशा ठिकाणी जाऊ नका जे मोस्टली क्राऊडेड असतात, आणि असल्या ठिकाणी जाऊच नका जे क्राऊडेड असतात मोस्टली. नवीन जागा शोधायचा प्रयत्न करा. तुम्ही जर भटकत राहिले असे तर प्रत्येक दिवशी तुम्हाला नवीन नवीन जागा भेटतील. बघा या गोष्टीवर माझ्या मित्राला काय बोलायचं एकदा. मित्रांनो हे बघा, ॲक्च्युली आम्ही जास्त तर कोणत्या ठिकाणी जातो जे रील्स वगैरे बघतो यूट्यूबवर की तिथे खूप गर्दी असते, तिथं जाऊन फायदा नाही आहे. आता आम्ही या ठिकाणी आलो आहे तर इतकं आम्ही कमीत कमी 19 किलोमीटर आम्ही एकदम छोट्या रोडने आलो आहे. एकदम छोटा रोड, रस्तासुद्धा चांगला नव्हता, पण आल्यानंतर व्ह्यू जो बघायला भेटला नाही, एक नंबर व्ह्यू बघायला. ह्या व्ह्यूने मित्रांनो पूर्ण पैसा वसूल केलाय. बरं तर पाऊस पण चालू नाही आहे. पूर्ण बघा तुम्ही, वातावरण एकदम क्लिअर झालं आहे. मोस्टली लास्ट वीकपासून नाही तर कंटिन्यू पाऊस चालू होता, पण आज काही नाही आहे. एकदम पूर्ण क्लिअर झालं आहे. बघा तुम्ही फक्त व्ह्यू एन्जॉय करा इथला, कारण मी तर रिस्क घेतोय तुम्हाला फक्त हे दाखवण्यासाठी. MRF फैक्ट्री में काम करता हूँ. MRF टायर गोवा.
तर मित्रांनो चला आता आपण निघूया नेक्स्ट स्टॉपला. ज्या मित्राच्या आपण लग्नाला आलो एवढ्या लांब त्याचं रिसेप्शन आहे संध्याकाळी. त्याचं लग्न तर झालं आहे सकाळी त्यांच्या ट्रेडिशनल पद्धतीनं. जे काही क्लोज रिलेटिव्ह वगैरे होते त्यांनी बोलवलेलं आपल्याला पण, बट आपल्याला काय गाड्या बाईक वगैरे काय लवकर भेटला नाही. तर आपण आता जाऊया, त्याचं रिसेप्शन आहे ते फंक्शन आपण बघूया कसं असतं मल्याळी वेडिंगचं फंक्शन वगैरे. चला तर निघूया. हाय मित्रांनो, हा बघा निकेश. आता